2016ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जलपूजन झालं होतं शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अरबी समुद्र। मी माझं भाग्य समजतो त्यावेळी की मला सुद्धा त्यांच्यावर जायला संधी मिळाली आणि थोडंफार मला अंदाज होता की नेमकं कुठल्या साईडला शिवाजी महाराजांचं स्मारकाचं जलपूजन झालं होतं। 2 तास 2.5 तास मोजके शिवभक्त, बाकी शिवभक्त इथं येऊ शकले नाहीत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांनी शांत बसले। मोजके शिवभक्त आणि मीडिया सुद्धा आमच्या बरोबर होता। आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं। शिवाजी महाराजांचं स्मारक मी दुर्बीणमधनं असं पाहत होतो, कारण का ती डिरेक्शन कुठं आहे हे मला कल्पना होती, बाकीच्यांना नसेल, पण ते दुर्बीणमधनं सुद्धा जवळपास काय ते दिसत नव्हतं। मी हळूच विचारलं, मी त्या बोटवाल्यांची जो परीक्षा घेतली की आपण तिकडे जाऊ शकतो का मला ती लाईन आणि अँगल माहीत होती, पण त्या बोटवाल्यांनी कॅप्टननी सुद्धा सांगितलं की महाराज तिथं जाणं हे बरोबर नाही आणि आम्हाला परवानगी सुद्धा नाही, आणि म्हणून मी सांगितलं व्हेरी गुड, ह्या उत्तराची मी अपेक्षा वाट पाहत होतो। मला परत एकदा सांगायचं आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक हे मुंबईत व्हावं ही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, आणि ते सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या समोर हे व्हावं। त्याचा पत्रव्यवहार सुद्धा झाला आणि त्याचा खर्च सुद्धा कोल्हापूर संस्थान करेल, पण मला काही कारणास्तव राजकीय असतील किंवा अनेक कारणास्तव ते झालं नाही, मग त्यात मला काही खोल जायचं नाही। मग स्वातंत्र्याच्या नंतर अनेक नेत्यांनी, अनेक पुढारींनी इथं स्मारक व्हावं। शिवाजी महाराजांचे पुते पाहायला अनेक मिळतात, गडकोट किल्ले तर आपले जीवित स्मारक आहेत, पण इथं स्मारक व्हावं ही अनेक पुढारी लोकांनी इच्छा व्यक्त केली, ते सुद्धा कौतुकास्पद। सुशील कुमार शिंदे यांनी पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि त्यांनी घोषणा केली की शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं। 2010ला त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा घोषणा केली, त्यांनी सुद्धा जाहीरनाम्यात आम्ही स्मारक उभा करू हे जाहीर केलं। गडकोट किल्ल्यांच्याबद्दल कोण बोलत नव्हतं, त्याच्यावर मी नंतर बोलेन जर तुम्ही प्रश्न विचारला तर। 2014ला भाजपने मुवमेंट केली, त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की आम्ही स्मारक उभा करू, आणि 2016ला भाजपने सगळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते या स्मारकाचं जलपूजन झालं। मी 1 वर्ष शांत बसलो, कारण मी स्वतः त्याच्यात बसलो, मला आनंद वाटला, कौतुक केलं त्यांचं मी। एक भव्य स्मारक, गडकोट किल्ल्यांच्यासाठी पैसा नाही आला ठीक आहे 75 वर्षात, पण एक स्मारक तर होते जेणेकरून अनेक लोकांना पाहायला मिळेल, परदेशातल्या लोकांना पाहायला मिळेल। जसं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आहे गुजरातमध्ये, तसं शिवाजी महाराजांचं स्मारक इथं उभा राहते, तर त्याचं कौतुक मी केलं। 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, आणि त्याच्यानंतर काहीच होईना, आणि म्हणून मग त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर असेल, त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींच्या बरोबर असेल, मग एकनाथ शिंदेजींच्या बरोबर असेल, आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर असेल, यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली, सविस्तर पद्धतीने पत्रव्यवहार झाला, पण काही मुवमेंट झाली नाही। शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करावा, मला त्याचा विरोध नाही आहे, त्याच्यातून जर तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन तुमचा पक्ष चालवत असाल ही चांगली बाब आहे, पण शिवाजी महाराजांचं नाव नुसतं राजकारणासाठी वापरायचं आणि आपला मताचा जोगवा पुढे ठेवायचा लोकांच्या, जनतेच्या समोर, आणि मतं मिळवायचे, हे आता कदापित चालून द्यायचं नाही, हे मी निर्धार केला। मला दाखवून द्यायचं होतं 13 कोटीतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना की जसा मी प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करतो, माझी प्रशंसा मी करत नाही, पण शिवनेरीचं एक काम झालं
आणि मी मागं लागून रायगड किल्ल्याचं रायगड किल्ल्याचं प्राधिकरण झालं आणि 4 वर्ष त्याचं काम चांगलं संवर्धन जतन शास्त्रोक्त पद्धतीने चालू आहे. हा एक वेगळा टप्पा आहे, पण याचा राजकारणात कुठं वापर होऊ नये ह्याच्या पुढं. जसं हे स्मारक उभा करतो म्हटलं, तिथं कुठेही स्मारक तुम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजे मला माहिती आहे, मागच्याही सुद्धा जलपूजन करत असताना माझ्या मनात शंका आली, पण चांगलं काम होत असताना आपण कशाला ती शंकाच्याबद्दल वाईट नकारात्मक विचार करायचा, म्हणून मी गप्प बसलो. सरकारला मला हे सुद्धा सूचित करायचं आहे, 350 वर्ष 350 राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही 450 कोटी रुपये गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतन आणि उत्सवासाठी दिले होते. किती दिले तुम्ही? माझा प्रश्न आहे तुम्हाला, त्याचं उत्तर द्यावं. दुसरा माझा मुद्दा आहे की डीपीसी मधनं 3% हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि स्मारकासाठी आम्ही पैसे देतो म्हटले. किती पैसे वापरले गडकोट किल्ल्यांसाठी याचं उत्तर त्यांनी द्या. असा आमचा टार्गेट एकच होता की 13 कोटी लोकांच्या समोर हा विषय आणायचा होता की ह्याच्या पुढं हात जोडून माझी विनंती राहणार आहे सगळ्या पक्षातल्या लोकांनी की शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहेत. हिंदवी स्वराज्य निर्माण केले आपल्या सर्वांसाठी. शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात वापरायचं असेल चांगल्या पद्धतीने वापरू आणि शिवाजी महाराजांचे जीवित गडकोट किल्ले हे जीवित ठेवू. शिवाजी महाराजांसाठी तुम्ही अरबी समुद्रात जाहीर केलं ना पुतळा उभा करायचा किंवा स्मारक उभा करायचं, जे देशात नाही जगातल्या सगळे लोक येतात, मग करा ते, मग खेळ करू नका. 8 वर्ष झाले पंतप्रधानांना ज्यावेळी तुम्ही बोलवता, पंतप्रधान कोण आहे महत्वाचं नाही, हा देशाचा पंतप्रधान आहे. देशाचा पंतप्रधान ज्यावेळी येतो त्यावेळी सगळ्या परवानग्या तुमच्या हातात पाहिलं होत्या. तुमच्या हातात परवानग्या नसताना तुम्ही देशातले पंतप्रधान बोलवले कसे? देशातले पंतप्रधान बोलवलेच कसे? आणि म्हणून राजकारणाचा खेळ करू नये. माझा काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, इथं भारतीय जनता पक्ष असू दे, शिवसेना पक्ष असू दे, छोटे मोठे असतील दोघांच्यातले, आपण काय ते वेगळं ठरू, वेगळं बघू. या निवडणुकीत कृपया करून शिवाजी महाराजांच्या दरवर्षी जसा आपला शिवाजीच्या मॅनिफेस्टोमध्ये तुमच्याच मॅनिफेस्टोमध्ये आम्ही स्मारक उभा करणार, नुसतं गडकोट किल्ल्याचं संवर्धन करा, असं करू. जे तुम्ही करू शकता ते करा. हे दाखवण्यासाठी हे मी आज आलो होतो आणि मी परत एकदा सगळ्या शिवभक्तांचा आभार व्यक्त करतो. मीडिया सुद्धा, म्हणजे मला भीती होती बरीच, कारण एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन जाणं, तरी तुम्ही एवढा वेळ सकाळपासून इथे थांबला, याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर मी मी कोणाचा नुसता ठेका घेतला नाही, बरोबर आहे. मी कोणाची बाजू घेऊन बोललो का, व्यक्तिगत कोणाच्या विरोधात बोललो का? मी सगळ्यांना सरसकट माझ्या पूर्ण मनोगतामध्ये तुम्ही ऐकलं असेल की मी सुशील कुमार शिंदेच्या पासून सुरुवात केली, मी अशोकराव चव्हाणांच्या पासून, उद्धव ठाकरेंच्या पासून ते आत्ताच्या एकनाथ शिंदेच्या पासून, आणि कोणी राजकारण करू नये हीच तो विनंती केली. जर जे तुम्ही म्हणता देवेंद्र फडणवीसांनी कोट केलं असेल, माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, माझी त्यांना सूचना आहे का त्यांना माहिती आहे की संभाजी गडकोट किल्ल्यांसाठी कसं काम करतो आणि शिवाजी महाराजांचं मग ते जे स्मारक असतील त्याच्यासाठी काम कसं करतो. जे काही चुकले ते चुकले, सगळ्यांनी बसावं. एक तर तुम्ही गडकोट किल्ल्यासाठी लवकर पैसे द्या, त्या स्मारकासाठी तुम्ही काय करणार त्याच्यावर बोला. माझं कोणाची एक म्हणजे मी कोणाला फेवर करतोय हा मुळीच नाही, आणि माझा अँगल सोडतो. राज्य सरकारने भूमिपूजन केलं, पंतप्रधान नेतृत्व सगळं परवानगी असतात, म्हणून मला सांगायचंय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात ठेवून 1 महिन्याच्या अगोदर ते ओपनिंग करून टाकलं, जलपूजन करून टाकलं, तरी मी काय बोललो नाही. का बोललो नाही? ठीक आहे, राजकारणात चांगला जर फायदा होत असेल चांगली बाब आहे, मग स्मारक उभा राहिलं का नाही हा माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता नाही आता ते पर्यावरणच्या लोकांनी विरोध केला, हे सगळे त्याचे प्रोज अँड कॉन्स, हे पुढे येणाऱ्या अडचणी हे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होते त्यांनी. आता तक्रार करून चालत नाही, पण ते घाई गडबडीने त्याचं जलपूजन करणं हे चुकीचं होतं. आणि तेही तुम्ही पंतप्रधानांना बोलतोय, मुख्यमंत्र्यांचं बोलणं चुकीचं आहे, पण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलतोय, लोकांना फसवण्याचा प्रकार आहे. लोकांच्या विश्वासावर खेळ करण्याचा प्रयत्न आहे.
सचिन ऑडिओ येत नाही सचिन नाही भूमी येत नाही महाराजांच्या नावावर आता मतांचं नाही, म्हणून दोन गोष्टी वेगळ्या. राजकोटला जे झालं 4 डिसेंबरला त्याचं नौदल दिवस होता, त्याचं उद्घाटन झालं. मी 8 डिसेंबरला माझा स्वतःचा पत्र आहे नरेंद्र मोदींना की हे शास्त्रोक्त पद्धतीने शिवाजी महाराजांना साजेस तसं ते पुतळा नाही आहे, तो तुम्ही बदलावा, हे माझं लेटर आहे. जाहीरपणाने ते लेटर मी दिलं. आता ते काय घडलं हे सगळ्यांना ज्ञात आहे. आता याच्या पुढे तुम्ही 3 पुते उभा राहायला काहीच अडचण नाही आहे, पण त्याचं ऑडिटिंग व्हायला पाहिजे. त्याचं सगळं जे काय कला संग्रहालयाचे जे परमिशन असतात त्या घ्यावे लागतील आणि करायला काय हरकत नाही. आता शिवाजी महाराजांचं हे स्मारक काढलंय पुतळा आणि ते कम्पेअर होऊ शकत नाही. हे फार मोठं भव्य होतं. त्याला 2,800 कोटी रुपये जाहीर झाले होते. समिती स्थापन झाली होती, LNTला टेंडरिंग झालं होतं आणि आता 2,800चा किती झाला असेल देव झालं, 10,000 15,000 माहिती नाही किती होणार. माझं आजही म्हणणं आहे ज्यावेळी तुम्हाला करायचं करा, पण पाठोपाठ तुम्ही गटपट पैसे तुम्ही जाहीर करा. मी इथं तुम्ही समुद्राच्या मागा पण उभा राहिलो इथं मी सी फूड सर्किट टुरिझम आपले 10-12 किल्ले हे समुद्रात आहेत जे जगात कुठं पाहायला मिळत नाही. सी फूड सर्किट टुरिझम करा जेणेकरून महाराष्ट्राचं पर्यटन वाढेल. हे सुद्धा मी त्यांना प्रपोज दिलेलं आहे. त्याला जेटीची परवानगी लागते. त्या जेटीची परवानगी सुद्धा मी महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याच्याकडे परवानगी आणून मी त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि मी काय करायचं अभी हम 2 घंटे 2.5 घंटे घूमते रहे. मुझे वो कहाँ शिवाजी महाराज का स्मारक का जल पूजन हुआ था वो मुझे डायरेक्शन मालूम था, लेकिन मुझे ये सब शिव भक्त और मीडिया के माध्यम से 13 करोड़ जो लोग हैं जो अपने जनता है उनको मुझे दिखाना था. कहीं भी दिखा नहीं है. और जहाँ हम गए थे उससे 2-2.5 किलोमीटर आगे वो एरिया है और मुझे लगता है कि किसी ने विरोध किया है इसलिए वो मूवमेंट नहीं चल रही है. पर नरेंद्र मोदी जी जब जल पूजन का आए थे तो उनको मालूम करना चाहिए था कि सब परमिशंस क्लियर है क्या. उसको प्रोज एंड कॉन्स होने वाले हैं क्योंकि समुद्र में अरबी समुद्र में ये स्मारक होने वाला है. उसके प्रोज कॉन्स 100% है. इतनी गड़बड़ क्यों हुई, इतनी झटपटा क्यों हुई? तो इसका उत्तर तो सरकार ने देना ही चाहिए. सर देवेंद्र फडणवीस ने मांग की है राहुल गांधी से जिस तरह से नेहरू ने बुक लिखी उसको लेकर माफी मांगी, तो क्या लगता है विधानसभा चुनाव की नहीं अभी आज एक ही विषय चल रहा है. वो विषय है अपना शिवाजी महाराज के स्मारक. थैंक यू सर. राजे फोटो का